नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे। मार्च नंतर एप्रिलचाही हप्ता आता त्यांच्या खात्यात जमा झाले असून एकूण 3,000 रुपये 1500 रुपयाचे 2 टप्प्यात 3,000 रुपये हे आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेच्या खात्यात गुरुवारी मार्च महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला होता। त्यानंतर शुक्रवारी अनेक महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे आणखी 1500 रुपये जमा झाल्याने संदेश प्राप्त झाले आहेत। त्यामुळे सलग 2 दिवसात महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत। आता लाभार्थी महिलांचे लक्ष मे महिन्याच्या हप्त्याकडे लागले असून पुढील रक्कम कधी जमा होणार याची उत्सुकता वाढली आहे। गेल्या 2 दिवसात तब्बल 3,000 रुपये जमा झाल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। राज्य सरकारने जून 2024 मध्ये सुरू केलेल्या या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपयाची थेट आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता। सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सुमारे 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली। मात्र त्यानंतर अर्जाची पडताळणी, कागदपत्राची तपासणी आणि विविध निकषाच्या छाननीनंतर लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 24 मार्च रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी महिलांना मोठी प्रतीक्षा करावी लागली होती। अखेर शासनाने 14 आणि 15 मे रोजी हे दोन्ही हप्ते जमा करण्यास सुरुवात केली असून अनेक महिलांच्या खात्यात 2 दिवसात एकूण 3,000 रुपये जमा झाले आहेत। योजनेतील लाभार्थीची फेर तपासणी करून सुरू असताना मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी समोर आले होते। शासनाने KYC, उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी तसेच इतर निकषाच्या आधारे तपासणी मोहीम राबविली आहे। या प्रक्रियेत काही महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे उघड झाले, तर काही सरकारी सेवा असलेल्या व्यक्तींनाही नियमबाह्य पद्धतीने अनुदान घेतल्याचे आढळून आले। काही कुटुंबाचे उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही स्पष्ट झाले। विशेष म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेतल्याचे धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची फेरतपासणी केली आहे। मार्च अखेर सुमारे 68 लाख महिला अपात्र घोषित करण्यात आल्या। मात्र KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने मुदत दिल्यानंतर एप्रिल महिन्यात अनेक महिलांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केली। सुमारे 14 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण करून आपली पात्रता सिद्ध केली आहे। धन्यवाद।